हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आहे ना, माझे हे पार्सल मला रिसीव झालेले आहेत. खूप सारे पार्सल आहेत, तर ते आता आपल्याला ओपन करायचे. ते एक एक पार्सल मी तुम्हाला ओपन करून दाखवते की काय काय त्याच्यामध्ये. आणि याच्या ज्या लिंक आहे ना, त्या तुम्हाला यूट्यूबच्या शॉर्ट ब्लॉगमध्ये आणि इंस्टाला आपल्या आहे ना रीलमध्ये भेटून जाईल. तर आता पहिलं जे पार्सल आहे ना, ते मी ओपन करते. तर हे जे आता आहे ना, हे सगळे जे पार्सल आलेत ना मला, तर तुम्हाला सांगते, एक तुम्हाला दाखवते मी किती पार्सल आहेत. तर हे बघा, हे 1 2 3 4 5 6. आता आहे ना, हे 6 पार्सल आहेत. तर ह्या 6 पार्सल मध्ये माझे किती पार्सल आहेत आणि वृंदाचे किती पार्सल आहेत ते पाहूया आपण. तर हे पार्सल राहू दे, मोठं वाले. अगोदर आपण छोट्या पार्सल पासून सुरुवात करूया. पार्सल सगळे खाली पडलेले आहेत, मी एक एक उचलून घेईल ते. आणि तर वृंदा झाल्यापासून मी तर जास्त करून माझे पार्सल नसतातच, जास्त करून तिचेच पार्सल असतात, तिच्याच रिलेटेड गोष्टी असतात बऱ्याचशा. तुम्हाला आहे ना, मी ना एक एक पार्सल ओपन करून दाखवते काय काय. तर थोडं ना कॅमेरा लावून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर हे पार्सल मी ओपन करते. ह्या पार्सलमध्ये मला माहीतच नाही कोणत्या पार्सलमध्ये काय आहे, कारण की सगळे पार्सल आहे ना कीर्तीच्या इकडे आले होते, माझ्या बहिणीच्या इकडे. कारण की आमच्या मोशीचा जो पिनकोड आहे ना, तर तो पिनकोड चेंज झाल्यामुळं ना माझे एक पण पार्सल इथे येत नाही, त्याच्यामुळे मी तिच्या घरी पार्सल मागवते. हे सगळे पार्सल आज मला भेटले तिच्याकडून. तर हे बघा, ह्याच्यामध्ये काय काय आले तुम्हाला दाखवते. हे वृंदासाठी मागवलं होतं मी. म्हणजे मी बॉटल मागवायची होती मला तिला, पण त्या बॉटल सोबत आहे ना हा कोंबो होता. ही स्टीलची ना पाण्याची बॉटल मागवायची होती मला वृंदाला. तर ही स्टीलची पाण्याची बॉटल पण आलेली आहे. आणि ह्या पार्सलमध्ये हा जो कोंबो आहे ना हा पण आलेला आहे. मला एवढं माहीत नाही हे फिडिंगचं आहे ना, म्हणजे एक मिनिट तुम्हाला ओपन करून दाखवते कसं आहे ते. तर ह्याच्यामध्ये ना आपण म्हणजे काही आपल्याला तिला चारायचं असेल ना, याच्यामध्ये टाकून आहे ना ह्या स्पूनने असं चारू शकतो. हे जे दुसरं आहे ना, तर ही स्टीलची बॉटल आपल्याला वॉश करण्यासाठी ब्रश दिलेला आहे. आणि हे जे आहे ना, याच्यामध्ये फ्रूट वगैरे टाकून आहे ना आपण बाळाला देऊ शकतो. म्हणजे ते ना त्यांना टिथिंगला पण म्हणजे नाही का, टिथिंगला पण त्रास नाही होत. आणि याने त्यांना आहे ना एकदम छान वाटतं. समजा याच्यामध्ये आपण काही फ्रूट वगैरे देतोय बाळाला, समजा कलिंगड आहे, दुसरं काही पण कोणतंही फ्रूट देऊ शकतो आपण याच्यामध्ये. तर हे होतं पहिलं पार्सल, आणि पहिलं पार्सलच वृंदाचं निघालेलं आहे. तर मी इकडे ठेवते. आता हे जे दुसरं पार्सल आहे ना, हे मी पार्सल ओपन करते. हे पार्सल मध्ये ना ही चाळणी आलेली आहे, तर तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आली आहे. क्वालिटी वगैरे तुम्हाला सांगते लगेच मी कशी आहे क्वालिटी. तर ही चाळण बघा, तर क्वालिटी तर छान आहे चाळण. आणि ना ही चाळण मी का मागवली होती, ही माझ्या पण उपयोगी येणार आहे आणि वृंदाच्या पण. कारण की काही काही वेळेस काय होतं, मी वृंदाला काही खायला केलं ना तर मोठे मोठे तुकडे असतात. तर याच्यामध्ये ना डायरेक्ट गाळून घेतलं ना तर मग डायरेक्टली छान अशी पेस्ट होते. मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा ना याच्यामध्ये टाकलेलं कधी पण छान. तर ही चाळण आहे ना वृंदाला पण उपयोगी येणार आणि मला पण उपयोगी येणार. आता हे जे तिसरं पार्सल आहे हे मी ओपन करते. तर ह्याच्यामध्ये काय ते मला अगोदरच समजलेले हात लावून. हे पण वृंदाचंच पार्सल आहे. तर हे आता आपण ओपन करूया. तर मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय आहे आणि मी काय करणार आहे याचे हे पण तुम्हाला सांगते. तर हे बघा, हे खाली पडलं होतं. तर हे बघा, हे वृंदाला आहे ना मी बॉल्स मागवले होते आणि हे आमच्या दादूला. तर मी ना 48 बॉल्स मागवले होते. म्हणजे मला असं वाटलं की निम्मे बॉल्स वृंदासाठी होईल, निम्मे बॉल्स दादूसाठी होईल. तर बाळाला आहे ना आपण म्हणजे बरेचशा गेम्स आहे ना ह्या बॉल्सनी घेऊ शकतो. आणि याच्यासोबत आहे ना आपण आहे ना बराच वेळ त्यांना नादवून आहे ना आपली कामं पण करू शकतो. तर मग त्यामुळे ना मी हे बॉल्स मागवले होते आणि यांची क्वालिटी पण खूप छान आलेली या बॉल्सची, तुम्ही बघू शकता. तर मस्त आलेली आहे. तर तुम्हाला आहे ना बाकीचे जे मी पार्सल ओपन केले तुम्हाला त्याची क्वालिटी समजलीच असेल माझ्या हातातून. तर हे बघा, हे बॉल्स पण मस्त आलेले आहेत. तर हे एक पार्सल आहे वृंदाचं.
आपलं हे जे पार्सल आहे ना, हे कीर्तीने ऑलरेडी ओपन करून पाहिलंय, कारण की कीर्तीला खूप उत्सुकता होती की हे पार्सल कसं आलं असेल. त्याच्यामुळे कीर्तीने हे ओपन केलं होतं का नव्हतं केलं माहीत नाही मला. नाही केलेलं. मला वाटलं तिने ओपन केलेलं आहे हे. तर आता मी हे तुम्हाला आहे ना दाखवते याच्यामध्ये काय आहे. तर आतापर्यंतचे जेवढे पार्सल होते ना ते वृंदाच्यासाठी होते, म्हणजे वृंदासाठीच होते, वृंदाच्या रिलेटेडच होते. तर आता ह्या पार्सलमध्ये काय आपण पाहूया. आता आतापर्यंत जेवढे मी पार्सल ओपन केले ना त्यातलं मला एकही रिटर्न करण्याच्या म्हणजे एकही मी रिटर्न नाही करणार, कारण की सगळेच छान आलेले आहेत. आणि आता हे पार्सल आपण ओपन करूया. तर हे मी आणि खूप दिवसांनी मी माझ्यासाठी काहीतरी घेतले. तर हे ओपन कुठून करायचं. हे आहे ते पार्सल. हा मी आहे ना माईक मागवला होता. तर ह्या माईकची लिंक आहे ना मी यूट्यूबला तुम्हाला देईल आणि इन्स्टाला पण देईल मी ह्या माईकची लिंक. पहिल्यांदा मी मला आहे ना स्वतःला यूज करेन मी हे माईक कसं आहे. आपला दुसरा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये ना मी ह्या माईकचा आहे ना तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की मला उपयोगी आला नाही आला, मला कसा वाटला याचा रिव्ह्यू, आणि जो काय असेल ना तो जेन्युइन रिव्ह्यू असेल. जर मला नाही आवडला तर मी रिटर्न करेल. आत्ता मला तुम्हाला सांगता नाही यायचं, कारण की आता खूपच जास्त लेट झाले. आता मला याचं आहे ना बऱ्यापैकी म्हणजे रिव्ह्यू म्हणजे व्यवस्थित मला समजण्यासाठी थोडा टाईम लागणार आहे की माईक व्यवस्थित आहे का नाही. यूज केल्यानंतरच मला समजेल की माईक चांगला आहे का. मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते ही माईक. तर हे बघा हा माईक ओपन झालेला आहे. इकडे दोन असे हे आहे माईक आणि हे कनेक्ट करण्यासाठी आहे. तर याचा रिव्ह्यू आहे ना मी वेगळा असा बनवेल व्लॉग याच्यावरती. तर तो व्लॉग आहे ना नक्कीच लवकरच मी टाकेल आपल्या चॅनलवरती. तर नक्की पहा. आता याची आहे ना मला पूर्ण माहिती घ्यायला थोडा टाईम लागेल की कसं आहे रिव्ह्यू, म्हणजे नाही का मी तुम्हाला आहे ना मी स्वतः यूज केल्यानंतर मग तुम्हाला रिव्ह्यू देईल या माईकचा. तर नक्की मग पहा हा ब्लॉग माईकचा. तर आपलं हे जे पार्सल आहे ना हे खूपच जास्त जड आहे आणि तर ते मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते काय आहे. हे पण वृंदाचंच असणार आहे. तर तुम्ही बघा की वृंदाचे किती पार्सल आहेत आणि माझे किती पार्सल आहेत या पार्सलमध्ये. आणि मेन म्हणजे वृंदा झाल्यापासून आहे ना प्रत्येक गोष्ट घरामध्ये येते ना ती तिच्यासाठीच येते, तिच्या रिलेटेडच येते आमच्याकडे. तर आहे ना ह्या पार्सलमध्ये काय तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे वेट वाईप्स आहे वृंदाचे. तर हा कोंबो पॅक मागवला होता मी बेबी हगचे वेट वाईप्स आहे. तर एवढे सगळे वेट वाईप्स कोंबो पॅकमध्ये आलेले आहेत. आणि हे बघा तर हे बेबी हगचे वेट वाईप्स आहे. याच्यामध्ये 5 म्हणजे 5 आहेत याच्यामध्ये पॅक हे. आणि वेट वाईप्स सारखे लागतात त्याच्यामुळे मग मी ना कोंबो पॅकच मागवते. इतर वेळी ना 3-3चा मागवते, पण ह्या वेळेस ना मी 5चा मागवला. आणि बेबी हगचं जे वेट वाईप्स आहे ना ते मी पहिल्यांदाच मागवले. मी याच्या अगोदर बेबी हगचं नाही मागवलेलं. मी मिमीचं किंवा आहे ना आर फॉर रॅबिटचं मागवत होते. तर आता पहिल्यांदा आहे ना मी बेबी हगचं मागवले. तर आता हे एक पॅक काढून ठेवणार आणि हे जे आहे ना हे ठेवून देणार मी बाकीचे. तर एवढं मोठा बॉक्स आहे आणि खूप जास्त जड आहे हा. तर आता अजून एक पार्सल आहे आपलं, ते मी ओपन करते. या पार्सल मध्ये काय आहे हे मला नाही माहिती, याच्यामध्ये दिलेलं पण नाहीये काय आहे. तर मी आता हे ओपन करते. आमची वृंदा ना खूप जास्त वैतागलेली आणि मी शूट करते रात्रीचे 10:30 वाजले. ते दिवसभर नसतो टाइम, मला दिवसभर टाइम पण नसतो आणि दिवसभर वृंदामुळे करता पण नाही शूट. रात्री आदित्य आल्यानंतरच मला जे काय पार्सल ओपन वगैरे करायचं तर ते सगळं मी रात्रीच करते. तर हे पार्सल पण मी माझ्या स्वतःसाठी मागवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय याच्यामध्ये. हा पण कोंबो पॅक होता. तर ह्या कोंबो मध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते.
हा जो आहे ना हा व्हेजिटेबल कटिंग बोर्ड मी मागवला होता आणि याच्यासोबत आहे ना व्हेजिटेबल कटिंग बोर्ड मागवला होता आणि याच्यासोबत आहे ना मला हा ब्लेंडर भेटला. तर हे दोन्हीचा आहे ना हा कोंबो होता. तर मी हा कोंबो मागवला कारण की मला परवडलं त्यामध्ये. जी प्राइस होती ना या पार्सलची तर त्या पार्सलमध्ये मला हे परवडलं म्हणून मग मी हे मागवलं. तर हे बघा आणि हा कटिंग बोर्ड जो आहे ना तो पण मी तुम्हाला दाखवते. तर हा असा आहे आणि याला हे पण आहे की जेणेकरून आपल्याला अडकून ठेवायचा असेल. लाकडाचा आहे हा पूर्ण. हे बघा लाकूड आहे आणि छान क्वालिटी याची. तर आपले सगळे पार्सल ओपन केलेले आहेत मी. तर सगळे पार्सल आपले ओपन झालेले आहेत. तुम्हाला पुन्हा आहे ना मी दाखवते की काय काय पार्सल आहेत आपले. तर हे बघा हे सगळे आपले पार्सल आहेत. सगळे पार्सल आपले ओपन झालेले आहेत. रात्रीचे खूपच जास्त लेट झालेले आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.